मुलांनो, आज आपण जबाबदारी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। एका गावात एक गरीब शेतकरी राहतो। त्याला रमेश नावाचा बेजबाबदार मुलगा असतो। पावसाळा सुरू झाला आणि सगळीकडे पेरणीची लगबग सुरू असते। यावेळेस पेरणीची जबाबदारी रमेशला देण्यात येते। शेताच्या बांधावर रमेश आणि वडील चर्चा करत आहेत। रमेश, हे धान्याचं बियाणं शेतावर ने आणि पेरणी व्यवस्थित करा। कशाला गरज आहे इतकी मेहनत करायची? थोडंसं टाकलं तरी काही बिघडत नाही। रमेश शेतात जातो, काही ठिकाणी व्यवस्थित बियाणं टाकतो, पण जिथे कंटाळा येतो तिथे अंधाधुंद पेरतो। तो काम लवकर संपवून परत येतो। हो बाबा, सगळं काम पूर्ण झालं। काही महिन्यांनी वडील आणि रमेश शेतात उभे आहेत। फुललेली पिकं आणि ओसाड शेत स्पष्ट दिसत आहे। हे काय, शेत असं ओसाड का दिसतंय? रमेश, तू पेरणी केली होतीस ना? मी पेरलं होतं, पण कदाचित। रमेश घरात वडिलांसमोर उभा आहे, डोळ्यात खेद आहे। गावकरी शेताकडे येत आहेत। तुझ्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण कुटुंबाचं नुकसान झालंय। बाबा, मला माझी चूक उमगली आहे। आतापासून प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडेल। तुमचा विश्वास परत मिळवेल। रमेश वडिलांच्या पाया पडतो, नंतर तो मनापासून मेहनत करत शेताची सुधारणा करतो। रमेश आता खरा शेतकरी झाला। रमेश झालेले नुकसान आपल्या जीवतोड कष्टाने भरून काढतो। काही महिन्यांनी वडील आणि रमेश शेतात उभे आहेत। फुललेली पिकं स्पष्ट दिसत आहे। वडील खुश होऊन त्याला आशीर्वाद देतात। अशा पद्धतीने रमेशला आपल्या परिवाराबद्दल जबाबदारी कळते। मुलांनो, जबाबदारी म्हणजे एखाद्या कामाविषयी काळजी घेणे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काळजी घेणे। कळले का?